आज देशभरात एकच प्रश्न लोकांच्या मनात आहे. गॅस सिलेंडर मिळणार का नाही? इराण इस्रायल युद्ध सुरू झाल्यानंतर अचानक एल-पी-जी गॅस टंचाईच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये गॅस एजन्सीबाहेर नागरिकांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. काही ठिकाणी तर एक सिलेंडर मिळण्यासाठी लोकांना तासनतास थांबावं लागत आहे. पण या सगळ्या परिस्थितीत आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे आणि तो म्हणजे सायबर फसवणूक. सध्या गॅस टंचाईमुळे लोक आधीच घाबरलेले आहेत. याच भीतीचा फायदा घेत काही सायबर भामटे लोकांना फोन करून मोठी फसवणूक करत आहेत. हे भामटे स्वतःला महानगर गॅस लिमिटेडचे अधिकारी असल्याचं सांगतात. ते नागरिकांना फोन करून सांगतात की तुमचे गॅस बिल थकले आहे. तुमचे गॅस कनेक्शन लगेच बंद करण्यात येणार आहे. यानंतर ते लोकांना घाबरून सांगतात की कनेक्शन वाचवण्यासाठी आधी 10 ते ₹20 भरावे लागतील. त्यासाठी ते एक महानगर ॲप नावाची फाईल डाउनलोड करण्यास सांगतात. अनेक लोकं घाईगडबडीत भीतीपोटी ही फाईल डाउनलोड करतात. पण जसेच त्या लिंकवर क्लिक केलं जातं, तसं त्यांच्यावर मोबाईलमधील बँकिंग माहिती हॅक केली जाते आणि थेट त्यांच्या खात्यातील पैसे काढले जातात. या फसवणुकीचं प्रमाण इतकं वाढलं आहे, की मुंबईमध्ये गेल्या फक्त 4 दिवसात तब्बल ₹26,43,000 ची फसवणूक झाली आहे. विलेपार्ले आणि वडाळा परिसरातून अशा 4 घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. दरम्यान गॅस टंचाईचा परिणाम महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये दिसून येत आहे. त्याचबरोबर ठाण्यातील जवळपास 30% हॉटेल बंद होण्याच्या मार्गावर असल्याचं हॉटेल व्यावसायिक सांगत आहे. रत्नागिरीमध्ये तर गॅस एजन्सी बाहेर मोठी गर्दी झाल्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त लावावा लागला आहे. काही एजन्सी बाहेर 200 पेक्षा जास्त ग्राहक सिलेंडरसाठी रांगेत उभा असल्याचे दिसत आहे. सोलापूरमध्ये परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे, अनेक हॉटेल चालकांना पुन्हा लाकडाच्या चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे. त्यामुळे लाकडाच्या दरातही वाढ झाली आहे. बारामतीमध्ये सुमारे 400 व्यावसायिकांपुढे संकट उभे राहिले आहे. शहरातील हॉटेल आणि मिठाई दुकाने गॅस भोवती बंद पाडण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. पंढरपूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर या शहरांमध्येही व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे अनेक हॉटेल आणि स्वीट मार्ट बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. कामगारांवर उपासमारीची वेळ येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नागपूरमध्ये गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची पहाटेपासूनच रांग लागत आहे. ऑनलाईन बँकिंगमध्ये अडचणी येत असल्यामुळे लोक थेट गॅस एजन्सीजवर जाऊन सिलेंडर घेण्याचा प्रयत्न करत आहे. अहिल्यानगरमध्ये तर रिक्षा चालकांना गॅस भरण्यासाठी 2 ते 3 तास रांगेत उभा राहावं लागत आहे. त्यामुळे त्यांचा अर्धा दिवस गॅससाठीच जात आहे आणि रोजगारावरही परिणाम होत आहे. नाशिकमध्ये चहाच्या टपऱ्यांवर आता गॅसऐवजी काळ्या कोळशावर चहा बनवला जात आहे. काही प्रसिद्ध हॉटेलने तर तात्पुरती बंदी करावी लागली आहे. दरम्यान या सर्व परिस्थितीमुळे सरकार आणि गॅस कंपन्यांना नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही अनोळखी नंबरवरून आलेल्या फोनवर विश्वास ठेवू नका. तसंच कोणतीही संशयास्पद लिंक किंवा ॲप डाउनलोड करू नका, असं स्पष्ट करण्यात आले आहे. एकूणच इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम आता थेट सामान्य नागरिकांच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचला आहे. गॅस टंचाई, वाढत्या रांगा आणि त्यात वाढणारी सायबर फसवणूक या सगळ्यांमुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. आता प्रशासन या परिस्थितीवर कितपत लवकर निर्णय मिळवतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.